आणि सध्या श्वासची क्लिनिक रंगभवन इथं कार्यरत आहे. मी फुफ्फुसाचा स्पेशलिस्ट आहे. दरवर्षी आपण मे महिन्याचा पहिला मंगळवार हा वर्ल्ड अस्थमा डे, जागतिक दमा दिवस म्हणून साजरा करतो. तर यावर्षीची वर्ल्ड अस्थमा डेची थीम आहे अस्थमा एज्युकेट अँड एम्पॉवर, म्हणजे दम्याचे शिक्षणाद्वारे सक्षमीकरण. आजचा मला सांगण्याचा उद्देश हे आहे की दम्याबाबतीत खूप लोकांना भीती असते किंवा जनजागृती नाही आहे. बऱ्याचदा काही गैरसमज असतात की दम्यासाठी काय आहे. तर त्या बाबतीत मी थोडंसं एक छोटंसं स्पष्टता आणणार आहे की दमा म्हणजे नक्की काय आहे. की हायपर रिस्पॉन्सिव्ह एअरवे असते, जे फुफ्फुसाच्या आतल्या नळ्या असते ते एकदम हायपर ॲक्टिव्ह होते. दम्याची मुख्य कारणं कशामुळे असते की कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी, धूळ किंवा असेल किंवा कोणता असेल, ऋतुमानात बदल असेल, जास्त प्रदूषण असेल, अशा कुठल्याही गोष्टीच्या ॲलर्जीमुळे फुफ्फुसाची हायपर रिॲक्टिव्हिटी होते. म्हणजे फुफ्फुसाच्या ज्या नळ्या असतात ह्या एकदम स्पाझम होते. नॉर्मली फुफ्फुसाच्या नळ्या ह्या आतल्या अशा असते जे पूर्ण अरुंद असतात आणि ते स्पाझमोडिक नसते, पिंक कलरचे असते. पण जेव्हा कुठल्याही एखाद्या गोष्टीची ॲलर्जिक कण असो किंवा हवामानात बदल असो, धूम्रपान असो, कुठलं थोडंसं इन्फेक्शन असो, तर नॉर्मल व्यक्तीपेक्षा अशा काही व्यक्तींना ज्यांना दम आहे त्यांच्या फुफ्फुसाच्या नळ्या ह्या एकदम बंद होतात. त्या बंद झाल्यामुळे सर्व त्रास होतो. बंद होऊन त्या फुफ्फुसाच्या नळ्या आत सूज येते आणि ते बंद होतात. ठीक आहे. तर मुख्य दम्याची लक्षणं कोणती आहेत? तर मुख्य लक्षण आहे की सतत खोकला लागणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना छातीत सुई घरघर आवाज येणे, रात्रीचं झोपताना छातीत खूप दम लागणे किंवा छाती भरल्यासारखं होणे, वारंवार सर्दी होणे, वारंवार श्वास घ्यायला त्रास होणे, ही मुख्य दम्याची काही लक्षणं आहेत. तर दम्याचे निदान हे कसं केलं जातं? तर एक साधेसे स्पायरोमेट्री पल्मोनरी फंक्शन टेस्ट, ह्या साधेशा तपासाने आपण दमा आहे की नाही का फक्त ॲलर्जी आहे हे आपण सगळं व्यवस्थित जाणू शकतो. जर प्रिव्हेलन्स बघायचा म्हणला तर भारतामध्ये दरवर्षी 3 ते 4 करोड लोक हे दम्याचे आजारी पडलेले असतात. डेथ रेट बघितला, मृत्यूदर बघितला तर भारताचा दरवर्षी 2 ते 3 लाख मृत्यूदर आहे, जो की ग्लोबली आहे 4 लाख. म्हणजे पूर्ण जगामध्ये दम्यामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या आहे 4 लाख. पण भारतात त्याच्या अर्धीच, म्हणजे ग्लोबलीच्या अर्धे, जागतिकच्या अर्धे लोक भारतात दम्यामुळे मृत्यू पडतात. याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे? तर आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, दमा निदान केला, तर साध्याशा इनहेलर यूज केल्याने आपण ह्या दमा पूर्णपणे आटोक्यात आणू शकतो. दम्याबाबतीत भरपूर लोकांना काही शंका असते किंवा काही भीती असते की दमा हा एकदम जीव घेणा असतो. तर असं लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.